महानगर पालिका चुनाव में टिकट न मिलने से हताश होकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट के एक कार्यकर्ता ने नागपुर के गणेशपेट स्थित पार्टी के शहर कार्यालय में तोड़फोड़ कर अपना रोष व्यक्त किया। अचानक हुई इस घटना से कार्यालय परिसर में अफरा तफरी मच गई है। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार संबंधित कार्यकर्ता नगर निगम चुनाव में पार्टी से उम्मीदवारी की आस लगाए हुए था। टिकट सूची जारी होने के बाद जब उसका नाम शामिल नहीं हुआ तो वह मानसिक रूप से परेशान हो गया। इसी हताश में उसने पार्टी कार्यालय पहुंचकर कुर्सियां, टेबल और अन्य सामान तोड़ दिया। घटना की जानकारी मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और स्थिति को नियंत्रण में लिया। तोड़फोड़ से कार्यालय को नुकसान पहुंचा है। पुलिस द्वारा मामले की जांच की जा रही है और संबंधित कार्यकर्ता से पूछताछ की जा रही है। इस घटना ने एक बार फिर चुनावी टिकट वितरण को लेकर कार्यकर्ताओं में बढ़ते असंतोष को उजागर कर दिया है। पार्टी के स्थानीय नेताओं ने कार्यकर्ताओं से संयम बरतने और अपनी बात संगठनात्मक तरीके से रखने की अपील की है। फिलहाल गणेशपेट कार्यालय में हाथाहाथ सामान्य बताए जा रहे हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादा ग्रुप तर्फे मी अध्यक्ष अनिल अहिरकर बोलतो। विश्वासपूर्वक तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही महायुती व्हावी याकरता आम्ही बरेच प्रयत्न केले। बावनकुळे साहेबांसोबत भेट झाली, त्यांच्या अन्य नेत्यांसोबत भेट झाली, पण शेवटपर्यंत आम्ही फार कमी जरी दिलं, म्हणजे सन्मानाचा शब्द वापरला मी। 151 आहे, पण आम्हाला सन्मानपूर्वक म्हणजे 10% 15% जरी मिळालं, कारण की आम्ही विधानसभा लोकसभेत त्यांना तनमन धनाने त्यांच्याकरता काम करतो। तर या निवडणूक कार्यकर्ता काही द्यावं आम्ही रिक्वेस्ट केली, पण तात्काळ ठेवण्यात आलं। माझा अंदाज येऊन गेला होता मला, म्हणून मी आधीपासून तयारी केली होती की हे असंच होणार आहे। अंदाज येतो माणसाला राजकारणामध्ये। तर मी जवळपास नागपूरमध्ये सर्व 120 फॉर्म वाटलेले आहे। 151 वर प्रयत्न केला, काही ठिकाणी व्हॅलिडिटी वगैरे वगैरेचा प्रॉब्लेम असतो, म्हणून ऐन वेळेवर ते झालं नाही। पण 120 काही कमी नाही आहे। हे नुसतं वर्तमानपत्रात आहे, त्यांच्याकडून तुम्ही ऑफिशियल काहीच घेऊ शकत नाही। त्यांनाही तसं ताटकळत ठेवलं, ते अडकून राहिले, तर त्यांची काय अवस्था, काही ऐन वेळेवर ही तयारी होऊ शकत नाही। पण मला अंदाज आला होता की हे मोठ्या पक्ष जे असतात ते या पद्धतीने लहान पक्षाला कमी कमी करण्याचं धोरण ठेवतात। ते अंदाज आल्यामुळे मी सुरुवातीपासून आपल्या पूर्ण तयारीनिशी लागलो होतो आणि मी त्यामध्ये सक्सेस झालो असं मला सांगावंसं वाटतं। होते आता यंग तरुण कार्यकर्ता आहे, तो काम करतो, पण आमच्या नागपूर शहरामध्ये प्रमुख लोक आहेत जे त्यांना आम्ही अधिकार दिले होते। आभा पांडेला त्यांच्या वाडा, तानाजी वनवे जे आमचे सिनियर लीडर्स आहे, असे सिनियर लीडर 5-6 आम्ही त्यांना त्यांच्या प्रभागाची जबाबदारी दिली की तुम्ही जे ठरवाल ते आम्हाला मान्य आहे। तर तिथे बजरंग सिंग परिहार नावाचे आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत, श्रमिक नेते आहेत, त्यांना ती जबाबदारी त्यांच्या वाड्यात दिली होती। तर हे ज्यांनी ही तोडफोड केली त्याला मी वारंवार सांगितलं की आमच्या हातात नाही आहे, हे काम त्यांच्याकडे दिलं, त्यांनी त्यांच्याकडे जायला पाहिजे, ते ॲग्रेशन त्यांच्यावर दाखवायला पाहिजे। तर त्याला तिकीट मिळाली नाही। तिकीट मागणारे 100 असतात, द्यायचे आम्हाला आमच्या पद्धतीनं आहे। ही अडचण सर्व पार्टीमध्ये होते, पण ते ॲग्रेशन त्यांनी काय केलं, ते पहिले त्यांनी TV तोडला, मग ग्लास तोडला, काही लोक मला सांगतात का मुस्तराही काढला। पण मी तुम्हाला सांगितलं का यंग तारुण्यामध्ये असा काही घटना घडतात, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माफी मागितली, बाबा आम्ही त्याला माफ करून देऊ। परंतु नंतर पुन्हा पक्षामध्ये आला, तो मला कळलं, तो मस्त बाईट देत होता का 5 लाख रुपये वगैरे घेतले।